नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनामधील 1800 झाडांच्या कत्तली विरोधात दाखल जनहित याचिके प्रकरणामध्ये आज हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे। यावेळी कोर्टाने राज्य सरकार, नाशिक मनपा आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे। तसंच या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी आता 14 जानेवारीला होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिक कुंभमेळ्यामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनामधील 1800 झाडांच्या कत्तली विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि याच याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी सुद्धा झाली आहे। आणि यावेळी कोर्टाने राज्य सरकार, नाशिक महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस पाठवली आहे। तसंच या प्रकरणामध्ये उत्तर सादर करा असे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। आता या पुढची सुनावणी 14 जानेवारीला होणार आहे। आता उत्तर सादर करताना काय महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात आणि त्यावर काय निर्णय होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची सुनावणी आता 14 जानेवारीला होणार आहे। जनहित याचिका तपोवनासंदर्भातल्या वृक्षतोडी संदर्भात दाखल करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात आज सुनावणी पार पडलेली आहे। कोर्टाने राज्य सरकार, नाशिक मनपा आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस पाठवलेली आहे। 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्यासाठी साधुग्राम उभारण्यासाठी या 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि त्या संदर्भात त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। आणि नोटीस इश्यू केली आहे नाशिक महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट आणि ट्री ऑथॉरिटीला आणि 14 तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे। त्याच्यात आमची मेन मागणी हीच होती की 1800 झाडं ते कापताय, ती कापण्याची गरज नाही आहे। अल्टरनेटिव्ह जागा आहे तिथं साधुग्राम उभं करू शकतात, म्हणून हे झाडं कापण्यात नाही यावे।